सेमीफायनलचा सामना आहे. मनोज 11 कलमठ विरुद्ध नैतिक स्पोर्ट्स कणकवली. 4 बॉलमध्ये 8 धावा झालेल्या आहेत. थोडंसं लेट झालो लाईव्ह येण्यासाठी. उलटा टाकलाय, आता आला अजून एक वार. गेला सीमारेषा पार, षटकार. नो बॉल आणि त्यावरती षटकार. म्हणजे 9चे 2 6 म्हणजे एकूण 8 धावा मिळतील. जयेश पोटपडे सर यांचाही आवाज तुम्ही ऐकू शकता कॉमेंट्रीमधून. या सेटवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक देल काली स्वतः गोलंदाजाने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये आज जय टिपलाय. आणि गुरु राणे आज थोडंसं नाराज केलंय या नावाने, या खेळाडूने. आज सगळं करताना पाहायला मिळाले. या दिशा चेंडूवरती त्यांच्या बॅट मधून एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला होता. नो चेंडू म्हणजे त्यावरती 2 आणि धावून काढलेल्या 2 धावा. अशा 4 धावा आलेल्या आहेत या चेंडूमध्ये. म्हणजे बॉलसुद्धा काउंट नाही. 0 बॉल 4. सिग्नल आली, सिग्नल डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल का? क्षेत्ररक्षक आली बॉल पर्यंत, पण बॉल वरती देखील प्राप्त केले. तोपर्यंत सिंगल सिंगलच्या मध्ये धावसंख्या आतापर्यंत 22. चांगला स्टार्ट मिळाला. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे सागर सिद्धरकर. आपण त्यांना देखील पाहतोय गोलंदाजीचा. हो बिग वन हाताला गेलाय. त्या सेटवरती एक फ्लिकचा फटका खेळायचा होता आणि त्याचा उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्याच वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क खास. बिग वन थोडासा बुलेट स्पॉटचा वापर केला जातोय. कोणी टाकला होता हा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्रीजर मध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सिग्नल आली आहे. 24 धा फलकावती. मनोज राऊत सर यांच्या देखील आगमन या स्पर्धेसाठी आले. ते देखील स्पर्धा पाहण्यासाठी आले. त्यांचं देखील सरचं स्वागत. सर आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर गौरवजी घुमरट सर आपण देखील आला, प्लीज आपण देखील व्यासपीठावरती या. एक जबरदस्त गोलंदाज. हो या सेटवरती फटका चांगल्या रीतीने केलाय. नो चेंडूचा इशारा. आणि 2+4 एकूण 6 धावा मिळतील. 2+4 म्हणजे एकूण 6 धावा. कारण नो आणि वाईट वरती 2 धावा आहेत. आणि एकदा चांगला डिलिव्हर केला जातोय. समोरच्या दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साईडला फटका, त्यानंतर सिंगलचा फलकावरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 31. 2 षटकामध्ये 31 धावा आल्यात. या षटकामध्ये देखील 11 धावा खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक संघाचा कर्णधार. हो पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला जातोय. अनुभव आहे आणि अनुभव इथे मात्र चांगल्या रीतीने वापरलाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव फलकावरती आड होईल. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल. एक धावांसाठी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. त्यानंतर 2 धावा फलकावरती. धावसंख्या आतापर्यंत 34. 34 धावा फलकावरती पाहायला मिळते. अक्षय कदम कमबॅक करायचं या मॅच मध्ये, कारण का ही मॅच महत्वाची आहे. सेमीफायनल मध्ये आपण प्रवेश केला. या सेटवरती मोठा कडकडीत प्रहार केलाय. स्वीट साऊंड
बॅट फटका लाजवाब आहे 6 धावांसाठी. पुणे डाऊन साईडला फटका सिंगल दाखल कबड्डी आड होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे तोपर्यंत सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत बनवल्या गेल्या 41 फुटीवर. चांगला स्टार्ट जर मिळाला तर फिनिश देखील चांगल्या रीतीने आपण करू शकतो, कारण का जर स्टार्ट मिळाला तर बाकीचे खेळाडू देखील येऊन आकर्षित पाहायला मिळते, ती रणनीती पाहायला मिळते. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा रिझल्ट मध्ये फटका सिंगल दाखल कबड्डी आड सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का पाहायचंय. सिंगल दाखल कबड्डी आड होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 42 धावा दाखल कबड्डी. अजून देखील एक षटक जबरदस्त वा फटका चांगल्या रीतीने केला जातोय का फटका केलाय. लाजवाब टायमिंग षटकार पाहायला मिळतोय. यस पुन्हा देखील म्हणतायत या फटकेची रील देखील पाहायला मिळेल. फटका सजवलाय पहा. बॅट आणि बॉलची फायटिंग आणि ढगात लावले या चेंडूवरती लाइटिंग. हो हो अजून एक वा फटका जबरदस्त आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलची फायटिंग आणि ढगात लावले. पुन्हा एकदा लाइटिंग. सलगचा दुसरा वार. 54 धावा फलकावरती सलग 2 चेंडूंवरती प्रहार पाहायला मिळाले. धावसंख्या 54. एका मोठ्या धावसंख्येचा षटक महत्वाचं आहे, कारण का पहिल्या 3 षटकामध्ये आले 54 धावा. इथून तुम्हाला कमबॅक पुन्हा एकदा करायचं आहे. हो चांगला चेंडू. या चेंडूवरती विकेट आले आहे. माघारी परतावं लागेल प्रशांत यांना. प्रशांतला शांत केलंय. हो हो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला जातोय. साईड लाईनच्या अगदी जवळ ना चेंडू डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा थोडस फुलरलेचा चेंडू त्याला इनसाइड आउटच्या फटकामध्ये सजवलं गेलंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल दाखल कवरती आड झालंय. एक करायचं होतं या आधीच्या चेंडूवरती, परंतु आता ती चूक सुधारण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 55. तरी अनिकेत देखील प्रयत्न करताना पाहायला मिळेल. 13 मध्ये 37 धावांवरती खेळतात. प्रत्येक मॅच मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी. अजून एक वा जबरदस्त फुलरलेचा चेंडू त्याच्यावर प्रहार केला जातोय. समोर लॉंगनला भेटलाय. एक डाऊन द ग्राउंड षटकार. हो आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला. सिंगलचा दाखल कवटी आड होईल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला विकेट आले. मुन्ना परत बॅक टू द पॅव्हलियन. देखील महत्वाचं आहे. 65 तर बनवलं गेले. हो अगवा का प्रहार केलाय. एकच मारला. सॉलिड मारला. एकच चान्स मिळाला आणि त्याला इथे षटकारामध्ये कन्वर्ट केला गेलाय. वाह काय फटका केलाय. अनिकेतने शेवटचा चेंडू रोहितने शेवटचा चेंडू हिटमॅन प्रमाणे केला. षटकार पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हरचा फटका 6 धावांसाठी. धावसंख्येचं टोटल तब्बल 68 धावा. मित्रांनो अनिकेतची 15 मध्ये 44 धावांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाते अनिकेतसाठी. वा जबरदस्त बॅटिंग अनिकेत. आज गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आज सर्वोत्तम. हो बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धावीने मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील. पहिला चेंडू वेगाने टाकला जरूर, परंतु मेहनतीने इतिहास घडवायचा आहे.
वरती विश्वास ठेवायचा आहे, परंतु मेहनत घेतली आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्रात ओहो, चूक केली जाते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आज झेल दुपारी लागू शकतो, कारण ओहो, वेगात टाकलाय, अचूकतेने टाकलाय, अप्रतिम चेंडू आपण सेट केलंय या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये. सर्वोत्तम खेळाडूचं या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. फटका फसलाय, आता चूक होणार नाहीये. आता विकेट आले. सागर बाकी द बेवलेन. ओहो, अजून एक बॅटची किनार, परंतु त्यानंतर कुठेतरी थांबावं लागेल आणि विजयासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे त्या मॅच मध्ये. अजून देखील मॅच संपले नाही आहे. या मॅच मध्ये तुम्ही जिंकू शकता. आवश्यकता 66 धावांची देखील आहे. 66 बनवायचे तुम्हाला येणाऱ्या 20 चेंडू मध्ये. चूक केली आहे यष्टी रक्षकाने. बॅट चालकाची किनार आणि त्यानंतर यष्टी रक्षकाच्या सेफ हँड मध्ये हा चेंडू विसावणं गरजेचं होतं. चूक केली, त्यानंतर सिंगल दफल कवरती यार्ड झाले. स्ट्राईक वरती अक्षय कदम पाहायला मिळतील. धावसंख्या आतापर्यंत 5 मध्ये फक्त 4 धावा नाहीये. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, परंतु कदमचीच पावर आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. षटकार. हे पहा मित्रांनो, अगदी ग्रास विकेट आहे. हे पहा, सर्व झूम करून दाखवतोय. यावरती सगळं पाणी पाणी दिसतंय. यामुळे बॉलला डबल स्पीड मिळतं. बॉलिंग टाकताना असो किंवा फलंदाजी करताना असो, दोघांनाही तेवढंच ॲडव्हान्टेज आहे. पाहूया, 3 ओव्हर बाकी आहेत. 3 ओव्हरमध्ये जवळपास 55 धावाची आवश्यकता आहे. सॉरी, 59 धावाची आवश्यकता आहे. हार मानणारे कधी जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधी हार मानत नाहीत. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता हे देखील महत्वाचं आहे. वाह, फटका जबरदस्त, टायमिंग प्रॉपर. आणि हवाई सफर प्रथमेशच्या बॅट मधून हवाई सफर पाहायला मिळते. 8 मोठे फटके तुम्हाला विजय मिळून देऊ शकतात. 17 मध्ये 8 मारायचे आहेत. हो, चांगला फटका इथे मात्र फ्लिक केलाय. पायावरती चेंडू टाकला, त्याच्यानंतर इथे सिंगल दाखल कवरती आड होताना पाहायला मिळते. सिंगल आल्या. सिंगलच्या मदतीने धावा बनवल्या गेल्या 17 म्हणजे 16 मध्ये 52ची आवश्यकता. मॅच चांगली रंगली आहे. 16 मध्ये 52. 8 तुम्हाला मोठे मारायचे आहेत. 16 मध्ये हो, चांगला फटका समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता विकेट आले. या आधी चूक केली गुरुने, परंतु आता चूक होणार नाहीये. विकेट आले. अक्षय कदम बॅक टू द पॅव्हलियन. जे स्वतःच्या पावलांवरती विश्वास ठेवतात आणि तीच पावलं विश्वासाची पैदलाच्या आतमध्ये पडलेत, तुम्ही त्यांची देखील मध्ये 52ची आवश्यकता. 3 चेंडू चांगल्या रीतीने डिलिव्हर केले जात आहेत. पुन्हा परब यांच्या माध्यमातून 15 मध्ये 52 या मॅच मध्ये खेळायचे आहेत. हो, वेगात टाकलाय. 1 धावांसाठी आलाय हा चेंडू. 2 धावा दाखल कवरती आड होती, म्हणजे 19 धावा दाखल.
7 मोठे फटके तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतात. 15 मध्ये 7. हो वेगात टाकलाय. पुन्हा एकदा सरीवेदी मारा करण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. स्टेडियम वरून हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजचं वर्चस्व पाहतोय. परंतु बॅटिंग करण्याची टीम प्रयत्न कमबॅक करण्याचा देखील करते. 14 मध्ये 50. क्लिक करण्याचा प्रयत्न. पायावरतीचा चेंडू टाकलाय. त्यानंतर सिंगल मध्ये फटका आलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 20. म्हणजे येणारे 13 चेंडू 49 धावा अजून देखील तुम्हाला बनवायचे आहेत. 13 मध्ये 49. मॅच संपले नाही आहे. 6 मध्ये बॅटिंग प्रॉपर करावी लागेल. टायमिंग प्रॉपर करावं लागेल या मॅच मध्ये. अजून देखील मॅच संपले नाही आहे. 13 मध्ये 7 मोठे फटके. ओहो फटका तर चांगला केलाय. वा टायमिंग प्रॉपर आहे. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 1 आलाय. अजून 5 तुम्हाला मारायचे आहे. धावसंख्या आतापर्यंत बनवले गेले. 26 धावा धावफलक काउंटी. 12 मध्ये 43 ची आवश्यकता. 12 चेंडू 43 धावा. अजून देखील 5 तुम्ही जर मोठे फटके केले तर या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. 1 तर आलाय. 5 मारायचे आहेत. कोणीही कुठेही जाऊ नका. सेमीफायनलची मॅच आहे. एका बाजूला नैतिक स्पोर्ट्स कणकवली तर दुसऱ्या बाजूला मनोज 11 करमाट. दोन्ही संघ जबरदस्त आहेत आणि 12 चेंडू तुम्हाला फायनलचं स्वप्न मिळून देणार आहेत. हो वेगात टाकलाय. वेग आहे पण तो चुकला नाहीये. पहिला चेंडू 1 धावांसाठी आलाय. म्हणजे इथे 3 धावा पाहायला मिळतील. 12 मध्ये 5 मोठे फटके. तुम्हाला त्याच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. हो 1 तर आलाय का पाहावं लागेल. मोठा फटका केलाय परंतु तिथे पाहायला मिळत आहे. पुन्हा परंतु त्यांच्या विरोधात त्यांच्या डोक्याच्या वरून आलाय हा शानदार षटकार. म्हणजे 4 अजून देखील मारायचे आहेत. मॅच संपले नाही आहे. 11-34 ची मॅच आता मात्र पाहायला मिळते. 11 चेंडू 34 धावा. 4 मोठे हो फटका चांगला केला जातोय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जबरदस्त. सिंगल धावफलकावरती यार झाले आहेत. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होऊ शकले नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 36. 10 मध्ये 33. गोलंदाजी मार्कवरती रोहित इटमान आलाय. त्याने एकच चेंडू केला. षटकार डोकला होता पहिल्या इनिंग मध्ये. हो हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी आलाय. एक्स्ट्रा धावेने धावसंख्येचं टोटल वाढलंय. धावसंख्या आतापर्यंत हो यश फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. थोडसा धावसंख्येला ब्रेक लावलाय. येणारे 9 आहेत त्याच्यावरती देखील नजर असतील. प्रथमेशला स्ट्राईक वरती तुम्हाला आणायचं आहे. 9 मध्ये 21 ची आवश्यकता. हो फटका जबरदस्त. वा 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 नो चेंडूचा इशारा. म्हणजेच काय या चेंडूवरती अड्डा प्राप्त झालाय. हस्तकार पाहायला मिळेल या चेंडूवरती. म्हणजेच आता समीकरण बदललंय. 8 मध्ये आवश्यकता 25 धावांची. 8 मध्ये आज जर पाहायला गेलं तर खारेपाट्यांमध्ये पाहायला मिळतोय. या चेंडूवरती स्वीट चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. हो रनआउटची संधी तर उठली. सिंगल आले. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? रनआउटची संधी पुन्हा एकदा आणि या चेंडूवरती ओहो 2 तर कमी झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का हे देखील महत्वाचं आहे. रनआउटची विकेट काही गरज होती का या रनआउटची विकेटची? मी म्हणेन रनआउटच्या विकेटची गरज नव्हती कारण का दोन्हीच्या बॅट मधून धावा येत होत्या. आता समीकरण बदललंय. 2 धावा तर इथे कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 48 वरती. म्हणजेच येणारे चेंडू असतील 8. 21 ची आवश्यकता. 8 चेंडू 21 धावा. आवश्यकता 8 चेंडू 21 धावा.
आयुष्याच्या कठीण काळामध्ये राखलेला संयम सर्व काही झुकवण्याची ताकद ठेवतो. आज संयम राखावा लागेल. येणाऱ्या 8 चेंडूंवरती संयमाची खेळी तुम्हाला विजय प्राप्त करून देऊ शकते. संयम गोलंदाजा देखील राखायचा आहे, कारण खराब चेंडू या मॅच मध्ये तुमचं साम्राज्य इथे नष्ट करू शकतात. चांगला चेंडू आणि त्याच्यावरती इथे मात्र फटका जबरदस्त केला जातोय. सिंगल धाव फलकावरती आड होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 49 धावा. येणारे 7 चेंडू 20ची आवश्यकता. सुरुवात खर्ची केल्या होत्या, थोडस महागडे जरूर ठरले होते. हो, हा चेंडू वेगात टाकलाय. सिंगल धाव फलकावरती आड होईल जरूर. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव फलकावरती आड होईल. सिंगल आले आहे म्हणजेच आता समीकरण. येणारे 6 चेंडू 19ची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. मॅच चांगली रंगली आहे. पिसारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या अबल नाईकची देखील चर्चा सातत्याने पाहायला मिळाल्या. म्हणजेच सिंधुदुर्गचं क्रिकेट ज्या प्रकारे आता गती पकडायला लागलंय, येणाऱ्या काळामध्ये इथूनच आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वातील सुपरस्टार मिळणार आहेत. एक जेव्हावरती जिंकून दाखवले असं एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. पहिला चेंडू वरती धावा किती हे देखील महत्वाचं आहे. सिंगल तर आले, दुसऱ्याचा विचार केला जाईल का? नाही केलाय. सिंगल आले. नो चेंडूचा इशारा म्हणजे पहिल्या चेंडूवरती 3 धावा. म्हणजे मॅच आता मात्र बनत चालले. येणारे मॅच चांगली आहे. हो, चांगला चेंडू पॉइंटला फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे. त्यांच्या एका चुकीमुळे बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. हा वार आलाय, सीमारेषेच्या पार आलाय. चौकार 5 मध्ये आवश्यकता 12 धावांची. 2 मोठे तुम्हाला फटके खेळायचे आहेत. मॅच जबरदस्त रंगले. आता अक्षय कदम आणि कंपनी या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत. हो, या चेंडूवरती पंच आमच्या दिशेने वळाले म्हणजे 2 धावा ऍड होतील. बॅटिंग करण्याचं 5 मध्ये धावांची आवश्यकता. हो, पुन्हा एकदा फटका चांगल्या रीतीने केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सिंगल आले. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? नाही. 1-2 का 4 होत आलाय. 1-2 का 4. चौकार 4 धावेसाठी. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. बॉडी रोल अप्रतिम केले आणि त्यानंतर चौकार आलाय. या 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या बनवली गेली 63. येणारे 4 मध्ये 6 ची आवश्यकता. एक मोठा फटका खेळायचा आहे. वा, मॅच काय रंगली. वाटलं होतं या मॅच मध्ये वर्चस्व राखलं जाईल कणकवलीच्या माध्यमातून, परंतु कळमत संघाने या मॅच मध्ये कासवाच्या गतीने प्रगती केली आणि म्हणूनच वर्चस्व राखलंय. हो, या चेंडूवरती पाहायचंय पंचाचा इशारा. बंद धावचा देखील आलाय. म्हणजेच काय, हो, फटका चांगल्या रीतीने केलाय आणि या चेंडूवरती विकेट देखील मिळवली गेले. मॅच मध्ये ट्विस्ट झालाय. मोठा फटका जरूर केला, परंतु त्याच वेळेला विकेट आली आहे. परंतु प्रथमेशची बॅटिंग आवडली असेल, संघर्ष आवडला असेल. टाळ्यांचा गजर एकदा प्रथमेशसाठी झाला पाहिजे. 12 मध्ये 30 बनवले त्याने आणि म्हणूनच या मॅच लक्ष किती जवळ असला तरी शेवटचा टप्पा जपून पार करायचा असतो. ओहो, वा 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 वा, कमबॅक इथे पुन्हा एकदा झालाय. गुरु राणेने कमबॅक केला. 1 चेंडू 6 ची आवश्यकता. कंपल्सरीचे षटकार कंपल्सरी मारायचा आहे या मॅच मध्ये, परंतु सॉलिड मारायचं आहे. पहिल्या इनिंग मधील शेवटच्या चेंडूवरती षटकार किती मागणं ठरतोय. हा चेंडू चांगल्या रीतीने डिलिव्हर केलाय आणि या मॅचला जिंकलाय. नैतिक स्पोर्ट्स कणकवली संघाने
आडलक मनोज 11 कळमठ संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला. प्रथमेश अप्रतिम कामगिरी तुमच्या माध्यमातून राहिली, परंतु फिनिश करता आली नाही या मॅच. परंतु या मॅच मध्ये ज्या प्रकारे गुरु राणीने शेवटच्या षटकामध्ये comeback मित्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याच्या मॅच म्हणून पाहायला मिळाल्या.